नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे आहे 10 करोडचा साप. म्हणजेच प्रत्येक वेगवेगळ्या गावात त्याला वेगवेगळी नाव आहेत. तर जास्त करून त्याचं नाव आहे दुतोंड्या साप, दुतोंड म्हणतात त्याला, पण खरं नाव आहे त्याचं मांडूळ साप असं मराठीत नाव आहे. इंग्लिशमध्ये रेड सँड बोआ आणि अर्थ सँड बोआ असं नाव आहे. हा साप जास्तीत जास्त 3 ते 3.25 फुटापर्यंत वाढू शकतो. हा साप जास्त करून उंदरांची बेळ किंवा मऊ अशी माती असते त्या मातीमध्ये हा राहायला पसंत करतो, म्हणून ह्याचं इंग्लिशमध्ये नाव रेड सँड बोआ आहे. या सापाचे खाद्य उंदीर, पाली किंवा सरडे इत्यादी असे आहेत. हा साप 10 ते 12 पिल्लांना जन्म देतो. हा साप अंडी देत नाही. या सापाची जी मान असते तशीच शेपटी असते, फक्त शेपटीवरती डोळे नसतात. सरळ गोष्ट आहे. या सापाला 2 मान्य नसतात. या सापाला एकच मान असते. या सापाची खूप अशी अंधश्रद्धा आहे. या सापाला असं म्हटलं जातं की हा साप 6 महिने एका तोंडाने चालतो आणि 6 महिने दुसऱ्या तोंडाने चालतो. तर असं काही नाही आहे. या सापाला एकच तोंड असतं, फक्त तो शेपटीचा भाग आहे असं त्याच्या तोंडासारखं. तर असं म्हटलं जातं की ब्लॅक मार्केटमध्ये ह्या सापाची 10 करोड किंवा 10 करोडपेक्षाही जास्त अशी किंमत आहे. तर ही अजून छोटी साईज आहे. बघू शकता. तुम्ही शेपटी पण बघू शकता. हे जे आहे हे तोंड आहे आणि ही शेपटी आहे. शेपटीला एक छोटासा असा काटा असतो. जेव्हा कोणता पण प्राणी किंवा कोण पण त्याला मार देतो तेव्हा तो पूर्ण शरीराच्या स्वतःचा शरीराचा असा उलटाळा करतो आणि स्वतःच्या शरीराच्या खाली जातो आणि शेपटीला वरती ठेवतो, जेणे समोरच्याला वाटतं की हा जो शेपटीचा भाग आहे हा हे त्याचं तोंड आहे आणि जे शत्रू असतात ह्या सापाचे ते त्या शेपटीला मारतात तोंड म्हणून, आणि हा साप आपला स्वतःचा चेहरा वाचवतो. हा जो साप आहे हा अजगर जातीसारखाच कोणत्या पण त्याच्या भक्ष्याला पूर्ण वेटोळा मारतो आणि नंतरच त्याला खातो. या सापाची भारतामध्ये 4 जाती आहेत. साप खूप शांत स्वभावाचा साप आहे. हा साप चावत नाही. आणि दुसरी गोष्ट बघायला गेली तर आता ही छोटी साईज असल्यामुळे ती जरा चप्पळ आहे. जसं जशी याची साईज मोठी होत जाते तसा तसा तो हळूहळू स्लो होतो आणि स्लो चालल्यामुळे लोकांच्या नजरेस येतो आणि त्याला मारलं जातं. तर माझी एकच विनंती आहे, त्यानं स्वतःच गाठ मारली सोडतो एका सवय. ही जात खूप रेअर होत आहे, त्यामुळे प्लीज माझी एकच विनंती आहे की या सापाला मारू नका.